नंदुरबार शहरातील गोरगरीब कुटुंब गेल्या 50-60 वर्षापासून अतिक्रमण जागेत घरे बांधून राहत आहेत। या कुटुंबांनी त्यांच्या जागेवर मुलींचे शिक्षण, घरपट्टी, नडपट्टी व मतदान हक्क बजावले आहेत। अशा कुटुंबांना कायदेशीर मालकी हक्क मिळावा म्हणून बेघर संघर्ष समितीने सिटी सर्वे लागू करण्याची मागणी केली। याशिवाय 5 वर्षापासून धुडकात पडलेली 240 घरकुले लवकरात लवकर वाटप करावी, तसेच नवीन घरकुल खुडाई माता टेकडी व इमाम बादशाह टेकडी येथे बांधण्याची मागणी करण्यात आली। 1 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेघर संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलावर शाह कादर यांच्या नेतृत्वाखाली 1 दिवसीय आंदोलन झाले। यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेहाना गनी, खाटिक रुकैया पठाण, शुभांगी कासर, योगिता पाटील, लता पाटील, संगीता जगताप, इस्माईल अन्सारी, सायरा अन्सारी, हसीना शेख, नसीम पिंजारी आणि शेकडो लाभार्थी उपस्थित होते। सिटी सर्वे आणि घरकुल वाटपाच्या मागणीसाठी हे आंदोलन एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। आता प्रश्न आहे, या आंदोलनातून या कुटुंबांना कायदेशीर अधिकार मिळतील काय? रिटेक महाराष्ट्र T24 करिता मिर्झा आफिक, नंदुरबार। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। कोण म्हणे देवाशिवाय राहणार नाही, कोण म्हणे देवाशिवाय राहणार नाही। नंदुरबार शहरातील जे झोपडपट्टीधारक 30-40 वर्षापासून अतिक्रम जागेवर वास्तव्य करून राहत आहे, त्या जागेच्या शासनाने सिटी सर्वे करून गरिबांना मालकी हक्क द्यावा। तसेच नंदुरबार शहरातील जो गोरगरीब कुटुंब आहेत, खुडाई माता टेकडी परिसर, इमाम बादशाह टेकडी परिसर या भागात शासनाने गरिबांना त्वरित घरकुल बांधण्याचे आदेश काढावे आणि जे गोरगरिबांचे नगरपालिकाने 15,000 रुपये घेतलेले लाभार्थी हिस्सा घर बांधण्यासाठी, ते लाभार्थी हिस्साच्या माध्यमाने जे लखडलेली घरकुल आहे 240, त्यामध्ये यांना त्वरित वाटप करावा इत्यादी मागण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन उपोषणास बसलेलो आहे। देवाशिवाय राहणार नाही, कोण म्हणे देवाशिवाय राहणार नाही। घरकुल आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, घरकुल आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा। लाठी गोली खाएंगे, फिर भी आगे जाएंगे। हे আপনার হনক কামত লগাও, আজই কল করক 1-800-313-1212 লো।